तुमचा लिफ्टचा जो काय डक्ट आहे, शाफ्ट आहे, तर आपण वेल म्हणतो, डक्ट म्हणतो, शाफ्ट म्हणतो, तो ह्या पद्धतीने तुमचा शाफ्ट असणार आहे. आणि आपण जे काय मुवमेंट करतो, मुवमेंट इन द सेन्स काय, आपण ग्राउंड फ्लोअरवर उभा राहतो, आतमध्ये कार कॉल देतो आणि ज्या फ्लोअरला जातो ती जे काय कॅबिन आहे, तिला काय ते कार आहे, तिला आपण कॅबिन किंवा कार म्हणतो. म्हणजे तुमची काय मशीन रूम असते जे टॉप फ्लोअरला असते आणि हा जो ओपन डक्ट असतो हा पूर्ण ओपन असतो किंवा शाल हा पूर्ण ओपन असतो. की आपण त्याला लिफ्ट सर्व्हिसिंग टायमाला ऑइलिंग, ग्रीसिंग आणि व्हेरियस केमिकल्स आपण यूज करतो त्यामध्ये. स्टक इन लिफ्ट. Yes. Oh my God. I was 8 years, 8 or 7 or 6 years old. You know how to go on the but I don't know. I was in first time with someone I not त्याला कसा जो इझिली क्लोज पण होऊ शकतो, पण आता क्लोज होत नाही का? काय फोन होतं ते टॉईस लिफ्टच्या बाहेर अर्ध होतं आणि अर्ध त्याच्या गळ्यामध्ये होतं. ओके ना, असं अडकलं होतं ना. तर ते ज्यावेळेस लिफ्ट मूव्ह झाली विथ ते जो टॉईस होता, दोरी रस्सी खेळायची, ती दोरी मूव्ह ऑन झाली लिफ्टसोबत आणि त्याच्या त्या इथं अडकली, इथं नाही अडकली. आणि आपले जे काय फ्लोअरचे फ्रेंड्स आहेत त्यासाठी आपण लिफ्ट बोलून घेतो आणि वेट करतो तिचा येण्यासाठी. बरोबर ना? तुझं आवर हो तर ओके ना, हो आलं इथं ओके, जेन्युन आलं, तसं करू नका. जेव्हा ते रोप तुटते तेव्हा आपण आपल्या हातात काही असेल तर आपण खाली बसून त्याच्या डोक्यावरून खाली झोपू शकतो. करेक्ट. ज्यावेळेस असं वाटेल की बाबा, ज्यावेळेस असं वाटेल की आपल्याला की लिफ्टची स्पीड ही त्या जी काय लिफ्ट कॅबिन आहे किंवा लिफ्टची जी काय बफर आहे त्या बफरला तो ऑब्झर्व करेल, तुमच्या बॉडी थ्रू ऑब्झर्व होणार नाही. तो जस्ट ह्या पोझिशनमध्ये थांबायचं तुम्हाला. तर जो काय इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट तुमच्या बॉडी थ्रू जाणार नाही. ओके. स्टक झाल्यावर आपण ते अलार्मचं बटन दाबतो, म्हणजे त्याच्याने बाकीच्यांना सेन्सर होऊन समजतं की कोणतरी स्टक झाले. मग लिफ्टमध्ये ते जे कॉलर बटन असतं त्याचा यूज काय असतं? कॉलर बटन, हां कॉलर बटन, करेक्ट. व्हेरी गुड क्वेश्चन. 544 kg, 10 person or 680 kg. Every person weight calculation 68 ॲज पर द नॉर्म्स. प्रत्येक माणसाचं 68 किलो हे ग्राह्य धरलं जातं आणि त्यापर्यंत त्या कॅबिनची साईज, त्या मोटरची साईज, त्याचं ॲम्पेअर रेटिंग हे सगळं ठरवलं जातं. बरोबर. हॅलो सर. हॅलो मॅडम. सर, आज जो सेशन झाला तो खूप सुंदर झाला. मुलांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या. मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं मनोगत काय आहे आजच्या कार्यक्रमाबद्दल. ओके. आज आपण रायझिंग स्टारमध्ये सेफ्टी अवेअरनेस स्कूल हा प्रोग्राम आपण केला. या स्कूलमधले जे मुलं होते त्यांच्यामध्ये खूप क्युरिओसिटी होती, म्हणजे खूप प्रश्न विचारले त्यांनी, खूप त्यांच्यामध्ये डाऊट होते लिफ्टबद्दल, लिफ्ट कशी यूज करायची किंवा लिफ्टमध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकता, लिफ्टमध्ये अडकल्यानंतर काय करायचं आहे. तर ते खूप त्यांना त्यांच्याकडनं क्युरी होती. ते आपण त्यांना 1 by 1 क्वेश्चन जे आन्सर दिलेत आणि बऱ्यापैकी सेशन खूप चांगला झाला. प्लस जे मुलं होते ते खूप शिस्तीमध्ये शांतपणे त्यांनी सगळा कार्यक्रम अटेम्प्ट केला. त्याबद्दल रायझिंग स्टारचं आम्ही धन्यवाद देतो. थँक्यू सर. Yes. Actually, first of all, thank you for opportunity given to us, Rising Star School. आज एक प्रोग्राम झाला. इट्स एव्हरीबडी स्टुडंट. आता काय होतं आहे की लिव्हिंग शिप ही आपले व्हर्टिकल ट्रान्समिशन झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक स्टुडंटला हे अवेअरनेस करणं गरजेचं असतं की लिफ्ट कशी यूज करायची, काय यूज करायची, डूज अँड डोंट्स काय आहेत, त्यामध्ये काय काय फीचर्स असतात. आणि रायझिंग स्कूलचे स्टुडंट हे व्हेरी टॅलेंट निघाले आम्हाला. जसं आम्ही हे पण विचार पण नव्हता केला की त्यांना अवेअरनेसची गरज खरंच लागेल का, पण जी ऑलरेडी अवेअर होते. मोस्ट ऑफ
स्टुडंट असे होते की त्यांना खूप सारं अवेअरनेस पहिलेच माहिती होता की लिफ्टचा स्पीड किती असतो, लिफ्टमध्ये कॅपॅसिटी काय असते, लिफ्टचे फुल लोड ओव्हरलोड फंक्शन काय असतात, लिफ्टचं सेन्सर फंक्शन काय असतं, व्हॉट अबाउट द इन केस द टॅप इन द लिफ्ट त्यावेळेस काय करायचं. ही इज अवेअर एव्हरी सिच्युएशन आणि इज व्हेरी फॅन्टॅस्टिक लेसन complete. Thank you for once again Rising School so given this opportunity to us.